नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. आणि आपण बघणार आहोत 25 फेब्रुवारी 2026चे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपल्या क्लासमधलेच करंट अफेअरचे क्वेश्चन भेटणार आहे. चला तर मग सुरू करूया आपण आजचा आपला पहिला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25-26 फेब्रुवारी 2026 दरम्यान कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत? तर ते ऑप्शन बी इस्रायल या दौऱ्यावर जाणार आहे. तर बघा, 2027 नंतर हा त्यांचा दुसरा ऐतिहासिक दौरा आहे आणि हे इथे चालले तर इस्रायल आणि भारतात काही ना काही तर करार होणारच. तर त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण संरक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात मोठा करार होण्याची दाट शक्यता आहे. आणि विशेषतः सेमीकंडक्टर निर्मितीसाठी इस्रायलकडून मदतीवर चर्चा होणार आहे. त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये इस्रायल आलेला आहे, तर आपण इस्रायलबद्दल थोडीफार माहिती बघूया. तर बघा, इस्रायलची राजधानी आहे येरुसलम. तर तिथले प्रधानमंत्री आहेत बेंजामिन नेतन्याहू आणि येथील मुद्रा ही आहे इस्रायली शेकेल. तर अधिकृत भाषा म्हणून इथे हिब्रू बोलल्या जाते. आणि भारताने इस्रायलकडून हेरल्ड ड्रोन घेतले आहे आणि हे भारताच्या सीमेच्या देखरेखीसाठी वापरले जातात. तसेच हेरॉल आणि सर्चल हे ड्रोन आहेत. त्याच्यानंतर भारतीय सैन्यासाठी इस्रायलकडून हजारो आधुनिक लाईट मशीनगन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. महाराष्ट्र विधानसभेच्या 2026च्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट मांडले आहे? तर बघा, महाराष्ट्राने 5 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि 2026च्या पहिल्या अधिवेशनात राज्यपालांनी हे विधान केलेले आहे. भारताला 2047पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न आहे. यात महाराष्ट्राचा वाटा सर्वात जास्त असावा यासाठी 5 ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य ठेवलेले आहे. यासाठी पायाभूत सुविधा जसे समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि नवीन विमानतळ प्रकल्पांना गती दिली जात आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे आपला. प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकतेच बाफ्टा अवॉर्ड 2026मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म म्हणून पुरस्कार मिळालेला आहे? तर तो आहे बुंगा. तर बघा मित्रांनो, बुंगा हा चित्रपट मणिपूरमधील एका लहानशा मुलाच्या कथेवर आधारित आहे आणि हे आपल्या भारतासाठी एक चांगली गोष्ट आहे. बाफ्टा म्हणजे हे ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्डकडून हा अवॉर्ड दिला जाते आणि याच्यामध्ये भारतीय चित्रपटांना सन्मान होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. हे चित्रपटसृष्टीतील ऑस्करनंतर दुसरे महत्त्वाचे पुरस्कार मानले जातात. त्याच्यानंतर आपण बघूया, बाफ्टामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर आणि बेस्ट डायरेक्टर आहेत पॉल थॉमस अँडरसन यांना या वन बॅटल आफ्टर अनदर या मूवीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच बेस्ट लीडिंग ॲक्टर म्हणून रॉबर्ट आरामायो हे आहेत आणि बेस्ट लीड ॲक्ट्रेस म्हटलं तर जेसी बकले हिला हॅमनेट या मूवीसाठी मिळालेला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट म्हणून झुट्रोपॉलिस 2 या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. भारतीय नौदलाने इंटरनॅशनल स्प्लिट रिव्ह्यू 2026चे आयोजन कोणत्या सरावासोबत केलेले आहे? तर ते आहे ऑप्शन बी मिलन 2026. बघा मित्रांनो, हा भारतीय नौदलाचा सर्वात मोठा बहुपक्षीय सराव आहे जो विशाखापट्टणम येथे पार पडला आहे. आणि याच्यामध्ये जगभरातील 50हून अधिक देशांची नौदलांनी सहभाग घेतलेला आहे. आणि याचे मुख्य उद्देश म्हटलं तर सागरी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थेसाठी सर्व देशांच्या नौदलांमध्ये समन्वय वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तसेच मिलान हे
सराव आले आहे, तसे आपण भारताचे आणखी कोणते कोणते सराव आहे हे बघूया. तर बघा, शक्ती, वरुण, गरुड हे भारत आणि फ्रान्स यांचे युद्ध अभ्यास आहे. तसेच शिन्यूमेत्री, धर्म गार्जियन, वीर गार्जियन हे भारत आणि जापान यांच्यामध्ये होतात. तर जिमेक्स युद्ध अभ्यास हा भारत आणि जापानमध्येच होतो. आणि एक आहे युद्ध अभ्यास, हा अमेरिकेसोबत होतो. तर टायगर क्लॉ हा पण अमेरिकेसोबतच केला जाते. आणि अजय वॉरियर आणि कोंकण हे भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये हा युद्ध अभ्यास होतो. तसेच आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. महाराष्ट्र सरकारने कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष धोरण जाहीर केलेले आहे? तर हे ऑप्शन सी, शिक्षण विभाग. तर बघा, विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य हे याची मेन धोरण आहे. याची गरज का भासली? तर बघा, स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थ्यांचे नैराश्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालयामध्ये काउन्सिलिंग अनिवार्य केले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबरसुद्धा सुरू केला आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला वाटते की आपण खूप मेहनत करत आहोत, पण निकाल मात्र 0. पण तुम्ही कधी बांबूची गोष्ट ऐकली आहे का? तर बघा, बांबूची बीज पेरल्यावर तो 5 वर्ष जमिनीवर काही दिसत नाही आणि एक दिवस तो अचानक 100 फूट वाढून येतो. तर याचे मुख्य कारण काय आहे की तो आधी आपले मूळ मजबूत करतो. आणि सध्याच्या तुमच्या अभ्यासाचा काळ म्हणजे तुमची मूळ मजबूत करण्याचा काळ आहे. प्रगती दिसत नसली तरी तुम्ही आतून समृद्ध होत आहात. तर बघा, प्रत्येकाच्या यशाचा वेळ वेगळा वेगळा असतो. दुसऱ्याला लवकर यश मिळाले म्हणून तुम्ही अपयशी ठरता असे नाही. ज्या दिवशी तुमचे यश दिसेल त्या दिवशी तुमची झेप सर्वांपेक्षा उंच असेल. जर तुम्हाला कधी अभ्यास करताना कंटाळा आला तर छोटा ब्रेक घ्या. दिवसातून 15-20 मिनटं मनाला आवडेल ते करा. जे तुमचे आवडते व्यक्ती आहे त्यांच्याशी बोला. याच्याने तुमच्या मनाचा ताण कमी होणार. जो तुमच्या डोक्यावर ताण येत आहे तो ताण कमी होणार. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, परीक्षा आयुष्याचे एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. म्हणून जास्त तणाव घेऊ नका. चला तर मग आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. भारतीय निवडणुकीत आयोगाने कोणता नवा आराखडा सादर केलेला आहे? तर तो आहे वन वोटर लिस्ट. बघा, वन वोटर लिस्टचा आराखडा हा कशाबद्दल आहे? तर सध्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत आणि नगरपालिका यांच्यासाठी वेगळ्या मतदार यादी असतात. पण मात्र आता निवडणूक आयोगाला एक कॉमन मतदान यादी तयार करायची आहे. यामुळे मतदानाचा गोंधळ कमी होईल आणि निवडणुकीचा खर्चही कमी होईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया. गुगलने भारतामध्ये $15 अब्ज गुंतवणुकीसह सर्वात मोठे फुल स्टॉक AI हब कोठे उभारण्याचे जाहीर केलेले आहे? तर ते आहे विशाखापट्टणम. बघा, गुगलने भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विकसित करण्यासाठी मोठ्या गुंतवणूक केलेली आहे आणि विशाखापट्टणमला टेक सिटी म्हणून विकसित करण्यासाठी तिथे हे फुल स्टॅक AI हब उभारले जात आहे. ज्याच्यामुळे काय होणार? हजारो तरुणांना रोजगार मिळेल. आपण गुगल आलं आहे तर गुगलबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, गुगलचे संस्थापक आहे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन. तसेच याची स्थापना झाली 4 सप्टेंबर 1998 आणि गुगलचे मुख्यालय म्हटलं तर कॅलिफोर्निया इथे आहे, ते अमेरिका. आणि याची CEO आहे भारतीय वंशाची सुंदर पिचाई. हे सध्या गुगल आणि त्याची मूळ कंपनी अल्फाबेट याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नेक्स्ट प्रश्न बघूया. फेब्रुवारी 2026 कोणत्या महान समाजसुधारकाच्या 300व्या जयंतीनिमित्त चित्रपट तयार करण्याच्या राज्य सरकारने मान्यता दिली आहे? तर मित्रांनो, त्या आहेत अहिल्याबाई होळकर.
तर बघा त्यांनी संपूर्ण भारतात मंदिर पुनर्निर्माण, घाट बांधणे, धर्मशाळा आणि विहिरीची उभारणी केली. काशी विश्वनाथ मंदिराचा जीवनोद्धार केला हे त्यांच्या कार्याचे मोठे उदाहरण आहे. त्यांचे कार्य गुजरातपासून बिहारपर्यंत आणि तमिळनाडूपर्यंत पसरले आहे आणि त्यांच्या दानशूर स्वभावामुळे त्यांना लोकमाताही आणि राणी म्हणून ओळखले जाते. तसेच 18व्या शतकातील भारताच्या सर्वात प्रभावशाली महिला नेत्यापैकी त्यांना ओळखले जाते. तसेच आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणाकोणाची पुण्यतिथी आहे हे बघूया. तर बघा 12 फेब्रुवारीला महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे. तसेच 13 फेब्रुवारीला सरोजिनी नायडू यांची जयंती आहे, तर त्यांना भारतीय कोकिळा म्हणून ओळखले जाते. तर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. तसेच 23 फेब्रुवारीला संत गाडगेबाबा यांची जयंती आहे आणि 27 फेब्रुवारीला वि. शिरवाडकर म्हणजेच यांनाच कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते आणि यांच्या जयंतीचा दिवस हा मराठी भाषा गौरव म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर आपला प्रश्न क्रमांक आहे 9. भारतीय रेल्वेच्या कोणत्या कॉरिडॉरचे भाडे आणि मार्ग नुकतेच बुधवारी 2026 मध्ये चर्चेत आलेले आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, नमो भारत RRTS कॉरिडॉर. बघा RRTS म्हणजे काय, तर रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम हे आहे आणि ही एक हाय स्पीड ट्रेन आहे जी ताशी 180 किलोमीटरच्या वेगाने धावते. तर हे चर्चेत का बरं आहे? दिल्ली मेरठ नंतर आता इतर राज्यातही, विशेषतः आपली मुंबई आणि पुणे दरम्यान शक्यतेवर याच्यामुळे यांचे जाळे विस्तारण्याचे नियोजन सुरू केलेले आहे. यात स्वस्त भाड्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न बघूया. तर बघा रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ याने नुकताच कोणत्या नव्या विषयाचा समावेश केलेला आहे? तर तो आहे ऑप्शन बी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स. बघा उद्योजक रतन टाटा यांच्या नावाने मुंबईत हे विद्यापीठ सुरू झालेले आहे आणि 2026 पासून त्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाऐवजी AI आणि डेटा सायन्स यासारख्या कौशल्यावर आधारित कोर्सेसवर भर दिला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना लगेच नोकरी मिळेल. बघा मित्रांनो, शिकवताना कोणती चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि रोज असेच नवीन करंट अफेअरचे क्वेश्चन शिकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.